नमस्कार, मी तनया सिक्रेट रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय खमंग आणि कुरकुरीत असे पाव पॅटीस। तर मी इथे आता एक कढई तापत ठेवली आहे, त्यात मी थोडंसं तेल घालते। तेल आपलं तापलेलं आहे, आता मी त्याच्यात थोडीशी मोहरी घालणार। मोहरी तडतडली की आपण त्यात जिरं घालणार। आता मी त्याच्यात कढीपत्ता चिरलेला एक छोटासा कांदा मी त्याच्यात घालते। हे चांगलं परतून घ्यायचं। कांदा आपला भाजलेला आहे, थोडासा मऊ झालेला आहे। आता मी त्याच्यात आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकते। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धा इंचाचं आलं आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या। आपल्याला आलं लसूणचा ठेचा कच्चट वास जाईपर्यंत भाजून घ्यायचा। आता आपण ह्याच्यात पाव चमचा हळद घालतो, मिक्स करून घेऊया। आता मी ह्यात 5 ते 6 बटाटे उकडून घेतले आणि ते मॅश करून घेतले, ते घालते। आता आपण हे चांगले ढवळून घ्यायचं। आता आपली भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे। आपण आता याच्यात चवीनुसार मीठ घालूया। आता मी याच्यात चवीनुसार मीठ घातलंय आणि भाजी चांगली परतून घेतली। आता मी याच्यात थोडीशी कोथिंबीर घालते। आता आपण ह्याच्यात मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊ। भाजी आपली झालेली आहे, आपण आता ह्याला थंड करून घेऊया। आता आपली भाजी थंड होते, तोपर्यंत आपण बेसनचं आवरण तयार करून घेऊया। इथे मी 2 वाटी बेसन घेतले। आता आपण त्याच्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घेऊ। आता आपण त्याच्यात पाव चमचा हळद घालू। आता आपण त्याच्यात पाव चमचा लाल तिखट घालू। आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकते। आता आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण या पिठात पाणी घालून घेऊया। आपल्याला हे मिश्रण घट्ट पण ठेवायचं नाहीये आणि एकदम पातळी करायचं नाही, मीडियम असं आपल्याला हे मिश्रण पाहिजे। आता हे मिश्रण आपलं मस्तपैकी तयार आहे। मी इथे तेल तापत ठेवलंय। आता तोपर्यंत आपण ब्रेडला भाजी लावून तळण्यासाठी तयार करूया। आता आपण एक ब्रेडच्या स्लाइसला भाजी लावून घेऊया। मी भाजी लावून घेतली। आता दुसरा ब्रेड आपल्याला त्याच्यावरती असं लावून घ्यायचंय आणि ब्रेड असं बंद करून आता मी पुढचे असेच पॅटीस तयार करून घेते। आता
आता आपण पॅटीस मधनं कट करून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण पॅटीस तळून घेऊया. त्यात बेसनमध्ये हे ब्रेडचं मी तयार केलेले पॅटीस असे कोट करून देते सगळीकडून आणि आपण हे तेलात ठेवू. आता आपण हे परतून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. असेच सर्व पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे. आता आपले कुरकुरीत चमचमीत असे पॅटीस तयार आहेत. तुम्ही घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.